शिवाजी महाराज यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करते। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। मान्यवरांच्या कलागुणांनी नटलेल्या या प्रसन्न सभामंडपात बसलेल्या सर्व क्षेत्रातील उपस्थितांचे सहर्ष स्वागत। एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपल्या देशाची संस्कृती आहे। आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित श्रोते तसेच प्रशिक्षणार्थी यांचे मी पद्मश्री सिंधुताई सपकाळ औद्योगिक प्रशिक्षण संस्था शहापूर तसेच वीर सुरेंद्र सार औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा निवासी आश्रमशाळा शेलवे तर्फे शब्द सुमनांनी स्वागत करते आणि मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मान्यवर श्री दोंदे सर यांनी भूषवावं अशी मी त्यांना विनंती करते। हा सन्मान होतो आहे तुमचा, तुमच्या कुशल नेतृत्वाचा, तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा। हा सन्मान होतो आहे तुमच्यातील असामान्य व्यक्तिमत्वाचा। भारतीय सैनिकाची ओळख। आज आपण आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांच्या बलिदानाला आणि शौर्याला वंदन करण्यासाठी येथे जमलो आहोत। कारगिल विजय दिवस हा भारताच्या शौर्याचा आणि अभिमानाचा दिवस आहे। भारताचा देशाला कायम अभिमान आहे। त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे। मंत्री आणि इतर अनेक उच्च अधिकारी अमर जवान स्तंभाला भेट देतात, त्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात। देशभरात आज कारगिल दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो। दीपप्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे, तिमिरातून तेजाकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे। मी मंचावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा। महाभद्रा
आपल्या भारतीय सैन्याला ते माहीत नसल्याने त्यांची घुसखोरी भारताने ऑपरेशन विजय राबवून आपल्या सीमेमध्ये जी घुसखोरी झाली होती, आपला या दिवशी संपूर्ण देश आपल्या या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत असतो. यापुढे मी मान्यवरांचे भारतावर जेव्हा परक्यांनी आक्रमण केलेलं आहे, त्या आक्रमणकारी लोकांना आपण छान असं उत्तर दिलेलं आहे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून. तर तो इतिहास सर्वांना माहीत व्हावा, त्याच्याविषयी उत्सुकता निर्माण व्हावी आणि सर्वांना त्याची माहिती व्हावी, जेणेकरून जे आपल्याला आता प्रबोधन होणार आहे त्यातून आणि जे मान्यवर आले त्याच्या काही गोष्टी विजयाच्या या प्रमाणात आपल्या मनावर बिंबवायला हव्या होत्या, त्या झाल्या नाही. त्या तुम्हाला समजाव्यात या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. हा कारगिल विजय दिवसाचं निमित्त साधून आपण आपल्या भूतकाळात स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळात स्वातंत्र्याच्या नंतर काळात जे काही युद्ध जिंकलेली आहे त्याबद्दल तुमच्या मनात उत्सुकता निर्माण व्हावी आणि तुम्ही त्या पद्धतीने ज्ञान व्हावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी इथे उपस्थित माझे सर्व मित्र आणि माझे सहकारी, आज कारगिल विजय दिवस. आपल्या सर्वांना 26वा कारगिल दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण सर्व इथे कारगिल विजय दिवसानिमित्त एकत्रित आलेलो आहोत आणि कारगिल दिवस का आपण साजरा करतो. 1999 आपल्याला माहित असेल, कोणाचा जन्म झाला नसेल किंवा जन्म झालाही नसेल, मे महिना पूर्ण गरमीचा महिना होतो. आपल्याकडे गरमी असते आणि काश्मीर भागामध्ये बर्फाच्छादित प्रदेशामध्ये हा कारगिल युद्ध, तात्पुरता कारगिलच्या ग्लेशियर लद्दाख एरियामध्ये हा युद्ध त्या क्षेत्रासाठी झाला. तो कसा झाला त्याचं थोडक्यात आपल्याला सांगतो की बर्फाच्छादित प्रदेशामध्ये हिमवर्षाव होत असतो. 4 महिने कंटिन्यू हिमवर्षाव होत असतो. जसं आपल्याकडे पाऊस पडतो त्याप्रमाणे डिसेंबर महिन्यापासून तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत इतकं हिमवर्षाव होत असतो तिथे की जे सैनिक असतात, आपले रक्षण करत असतात देशाचे, दिवस रात्र तिथे तेल डोळ्यामध्ये तेल टाकून आपलं सीमांचं रक्षण करत असतात. ते अक्षरशः तिथे गाडले जातात हिमवर्षावामध्ये. ती चौकी असते ती सुद्धा तिथे राहत नाही. सैन्य हवेने उडून जातात आणि कुठे काय होतात काही कळत नाही. त्याची डेड बॉडी ही वर्षानुवर्ष कुठे दबलेली असते हेही माहीत नाही. सैन्य त्या ठिकाणी जी वर्दी परिधान करत असतात त्या वर्दीसह वर्षानुवर्ष त्यांची डेड बॉडी त्या ठिकाणी पडलेली असते. म्हणून UN अमेरिकेचे UN ही शाखा आहे, त्यांनी सांगितले, म्हणजे त्यांनी डिक्लेअर केलेलं असते की अशा ठिकाणी जास्तीत जास्त सैन्य तिथे ठेवायचं नसतं. या उद्देशाने टायगर हिल, काश्मीरच्या द्रास एरियामध्ये टायगर हिल ही हा एक पोस्ट होता सैन्याचा, आपला भारतीय सैन्याचा. त्या पोस्टवरून सैन्य खाली आलं होतं. खाली म्हणजे समतोल भागामध्ये आलेलं होतं, तिथे सैन्य नव्हतं. आणि अशा वेळेस त्या संधीचा फायदा घेऊन पाकिस्तानने त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. बर्फ वितळत होता, खालचा भाग वितळला होता बर्फ, आणि तिथले जे नागरिक होते, मेंढपाळ होते, ते आपले त्यांना चारायला थोडं गवत आलेलं दिसलेलं, त्यांना ते चारायला घेऊन जात होते. त्यांनी संध्याकाळच्या वेळेला काहीतरी हालचाल
झालेली बघितली टायगर हिलवर आणि ते बघितल्यानंतर सैन्याला येऊन सांगितलं त्या नागरिकाने तिथल्या की असं असं आहे, आपली एक चौकी आहे, तिथे काहीतरी हरकत दिसते. आणि मग ते बघितल्यानंतर आपल्या सैन्याने तिथे आगेकूच केली. त्या सैन्यावर वरून फायरिंग सुरू झाली आणि अशाच त्याच्याने ती युद्धाची ठिणगी उडली आणि युद्ध चालू झालं. आणि माझी पोस्टिंग जोधपूर राजस्थान मध्ये होती. तसं बघितलं तर मी सैन्यामध्ये जाण्यासाठी आपल्या गवी खाड्या विद्यालयामध्ये शिकत होतो. 11वी 12वीला मी असं तुमच्यासारखा एक नौजवान होतो. आणि पेपरमध्ये अशी बातमी, अशी जाहिरात आली होती की सैन्यामध्ये भरतीची सुरुवात होणार आहे. आणि मी तो एक फॉर्म घेतला आणि भरला, पुण्याला पाठवला. पुण्यावरून मला कॉल आल्यानंतर मी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये माझी फिजिकल झाली आणि मी सैन्यामध्ये दाखल झालो. आता याच्यासाठी खूप मेहनत असते, रनिंग करावं लागतं, खूप आपल्याला व्यायाम करावा लागतो, फिजिकली फिट बनवावं लागतं आपल्या स्वतःला. आणि ते असूनही आपण आपल्या मनाची मानसिकता ही पाहिजे. सैन्यामध्ये जाण्यासाठी मनाची मानसिकता ही फार महत्वाची आहे. आणि सैन्यामध्ये आज आपलं हे प्रशिक्षण केंद्र आहे, राज्य प्रशिक्षण संस्था, यामध्ये आपण इथे मी व्हिजिट केलं, बघितलं. तर मी सैन्यामध्ये दाखल झालो त्यावेळेला मी एक सैनिक होतो, पण त्यानंतरही मी माझं मला टेक्निकलमध्ये टाकलं गेलं. त्यामध्ये फिटर किंवा ड्रायव्हिंगमध्ये याच्यामध्ये मला टाकलं गेलं. माझा रसद पुरवठा करण्याचं काम होतं. रसद पुरवठा करूनही मी सैन्यामध्ये मला हत्याराचंही प्रशिक्षण दिलं जात होतं. एक सैनिक म्हणून मी कारगिल युद्धामध्ये उपस्थित होतो, पार्टिसिपेंट होतो. आमची ड्युटी आम्हाला अम्युनिशन सप्लाय म्हणून कारगिल युद्धामध्ये आम्हाला पाठवलं गेलं होतं. श्रीनगरच्या द्रास सेक्टर, बटाली, कारगिल अशा ठिकाणी आम्ही सैन्याला लागणारा दारुगोळा, अम्युनिशन हे काम केलं. ते करत असताना आम्ही एक आठवडाभर त्या एरियामध्ये अम्युनिशन सप्लायची ड्युटी केली. आणि अचानक असं एक पाकिस्तानमधून गोळा आला एका दिवशी आणि आमच्या गाडीच्या समोर भला मोठा असा खड्डा पडला गेला. आम्ही अक्षरशः तैनात होतो, पोझिशनमध्ये होतो. आणि त्या ठिकाणी एक खड्ड्याचा दगड मातीचा गोळा माझ्या पायाला टच होऊन गेला आणि त्या ठिकाणी मी घायल झालो. आणि अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मी माझी जी ड्युटी मला सोपवली गेली होती, अम्युनिशन सप्लाय, जी बोफोर्सला लागणारा गोळा, बोफोर्स गन, आर्टिलरी तोफखाना आपला नाशिकला आहे, त्या तोफखान्याच्या आर्टिलरीमध्ये बोफोर्स ही गन ला लागणारा गोळा आमच्या गाडीमध्ये लोड केलेला होता. आणि त्या गाडीचा क्षतिग्रस्त काचा झालेल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये जीवाची पर्वा करता मी पुढे माझी ड्युटी पार केली आणि आपलं गनला लागणारा जो अचूक मारा त्यावेळेस सुरू केला आणि पाकिस्तानला नेस्तनाबूत केलं. असा हा कारगिल विजय. या कारगिलमध्ये शहीद झालेले 527 जवान, त्यांचं स्मारक द्रासमध्ये आहे. कोणी गेलं काश्मीरला तर नक्कीच त्या स्मारकाला भेट द्या. आणि सर्व जवानांचं फोटो सहित नावासहित तिथे जे आता आहे. तर असा हा लढाया खूप झाल्या, खूप या अगोदरही खूप लढाया झाल्या. भारत पाकिस्तान, भारत चीन, चीनचा जो आपली लढाई झाली 1962 साली, त्यामध्ये रसद पुरवठा
रसद पुरवठा हा कमी पडल्यामुळे तो आपण हरलो. तर नंतर 1972-71 लढाई झाली पार पडली. त्यामध्ये रसद पुरवठ्याची काही कमी झाली नाही. म्हणजे आम्ही ज्या डिपार्टमेंटला होतो, काही सैनिक 1961 लढाईमध्ये रसद पुरवठा न मिळाल्यामुळे, राशन पुरवठा न मिळाल्यामुळे ते भुकेने मारले गेले. काही सैन्याच्या अतिक्रमण याच्यामुळे मारले गेले. नंतर बरेचसे युद्ध झाले. कारगिल युद्धामध्ये रसद पुरवठा वेळेवर पोहोचला म्हणून ही लढाई आपण जिंकलो. तर असं हा युद्ध कोणी आपल्या 527 शहीद झाले. कोणी आपल्याला एखाद्याने हात गमावला, कोणी पाय गमावला, कोणी एखादा भाऊ गमावला, कोणी मुलगा गमावला. असा हा कारगिल युद्ध. या युद्धाच्या आठवणी खूप आहेत. सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल. आमचे मित्र ड्युटीवर जाणारे, त्यांनाही 2 शब्द बोलायचे आहेत. तरी आपण सगळे ह्या तांत्रिक आपल्या औद्योगिक प्रशिक्षणामधून आपण फॉर्म भरून आर्मीमध्ये EME बटालियन आहे, जी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता आणि सैन्यामध्ये आपलं योगदान देऊ शकता. कोणी इच्छुक असेल त्यांनी indianarmy.com या वेबसाईटवर जाऊन नक्कीच फॉर्म भरावा आणि आपण नक्कीच देशासाठी योगदान द्यावं. जाणार की नाही? आवाज आहे, जाणार की नाही? मुलींना सुद्धा सांगतोय, जाणार की नाही? मुलींना सुद्धा प्राधान्य आहे. ठीक आहे. सैन्यामध्ये एक सैनिक अधिकारी बनण्याचं तुम्हाला खूप मोठं योगदान आहे तुमचं. आपण 12वी नंतर अधिकाऱ्यासाठी तुम्ही योगदान देऊ शकता. तरी मी आता एक घोषणा देतो, म्हणजे तुम्ही चालू करा म्हणता तो 32. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. धन्यवाद. आम्हाला तुम्ही बोलवलं तर आम्हाला 1000-1500 माणसांना आम्ही कंट्रोल करू शकतो, पण कोणा समोर म्हणजे भाषण करणं किंवा ते आम्हाला जमत नाही. पण मी माझ्या परीने प्रयत्न करेन. काही चूक झाले तर सांभाळून घ्या. ठीक आहे. सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांनी आम्हाला कारगिल दिवसानिमित्त या ठिकाणी आमंत्रित करून आमचा जो गौरव सत्कार केला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. जसं की आमचे सिनियर संजय दादांनी आता तुम्हाला म्हणजे पूर्ण माहिती दिली. लोंढे सर आहेत, कदम सर, बाकी आमचे काही सहकारी, त्यांच्या पत्नी त्या पण आहेत. आणि तुमच्या ITI कॉलेजचे प्राचार्य हे पण आपल्या स्टेजवर आहेत इथं. सगळ्यांचे मी परत एकदा आभार मानतो. सांगायचं तात्पर्य असं की आपण जे इथं आता तुम्ही कसं ITI 10वी किंवा 12वी नंतर कोणी आलं असेल, कोणी 10वी नंतर ऍडमिशन घेत आहे, कोणी 10वी फील्डवाले पण आहेत, कोणी 10वी पास, त्याच्यानंतर 12वी नंतर पण कोणी काहीतरी करत असतं, पुढे मग काहीतरी विचार येतो आणि एक सडनली तुम्ही ते चेंज करून आलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही प्रत्येक जसं तुम्ही पण आता इथं जे शिक्षण घेणार आहेत, मला नाही वाटत इथं कोणी असं लँडलॉर्ड असतील जे ITI किंवा सर्वसामान्य घरातलेच असतील, ज्यांच्या म्हणजे आई वडिलांना तुमच्याकडून अपेक्षा असतील. सेम तसंच असतं की इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे जे आपले तिन्ही शस्त्रदल आहेत, यामध्ये जाणारे सर्वसामान्य कुटुंबातलेच असतात. आम्ही पण तुमच्यासारखे सर्वसामान्यच 5वी पहिली ते 4वी महिला मंडळ, 5वी ते 10वी गवीकडे विद्यालय, त्यानंतर ज्युनियर कॉलेज, 11वी-12वी इथंच गवीकडे विद्यालयामध्ये, आणि त्याच्यानंतर मग BSc पर्यंत बिर्ला कॉलेज. असा माझा म्हणजे शैक्षणिक प्रवास. त्याच्यानंतर BSc म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर करत असताना जोडीला NCC पण केलं होतं. काहीतरी म्हणजे करायची इच्छा आणि जोडीला म्हणजे त्या NCC मुळे थोडंसं चेंज आले पर्सनॅलिटी आणि बाकी थोडी माहिती भेटली. जरी म्हणजे अचानक इथून 12वी करून जरी मी शहरामध्ये, कारण की आपण शहापूर बोलतो शहर, पण शहर नाही आहे ऍक्च्युली. आपण अजून पण एक ग्रामर म्हणजे बोलतो ना गावात सारख्या अवस्थेमध्येच आहोत. आपण एवढं पुढारलेलो नाही अजून. तर इथून गेल्यानंतर जेव्हा बिर्ला कॉलेजला गेलो तेव्हा पण त्या NCC मुळे मला बरेच चांगले मित्र भेटले.
म्हणजे आपलं जोडीला काहीतरी समाजकार्य करता आणि म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकता काहीतरी करत. सेम तसं जसं 10वी 12वी नंतर तुम्हाला जसं फौजमध्ये जाता येतं, सेम तसं तुम्हाला NCC जर केलं असेल B सर्टिफिकेट C सर्टिफिकेट तर तुम्हाला त्याच्याने काय भेटते, डायरेक्ट एंट्री भेटू शकते. प्राधान्य म्हणजे कसं, जो तुमचा जनरल पेपर आहे तो नाही होणार, पण तुम्हाला तो टेक्निकलसाठी बद्दल टेक्निकल पेपर द्यायला लागतो. ठीक आहे. दुसरं सांगायचं असं की जसं आपण जसं आता बघतो, आपण शहापूर गावात राहतो, इथं आजूबाजूला गाव आहे, प्रत्येक ठिकाणी जर आपण बोलतो प्रत्येक 40 किलोमीटरचा भाषा बदलत जाते, भाषेचा बोलण्याचा लहजा बदलत जातो. त्याच्यानंतर आपला शहापूर, ठाणे जिल्ह्याच्या वरती आपलं राज्य, राज्याच्या वरती आपला देश, आणि त्याच्यानंतर मग आपण बाकी जग. तर आपला जसा हा भारत जसा आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक, प्रत्येकाचं म्हणजे प्रादेशिक आपलं जे आहे, जसं हरियाणा साईड तिकडं किंवा म्हणजे कसं हाईट एक प्रकारे म्हणजे प्रत्येकाची शरीरयष्टी ती प्रत्येक ज्या भागामध्ये आपण आहे त्याप्रमाणे वेगवेगळी आहे ना. तसं भाषा पण वेगळी आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही आता ज्या वयामध्ये आहे, तर तुम्ही इथून माझं तरी प्रांजळ मत आहे की तुम्हाला जर आर्मीमध्ये किंवा कुठं सर्व्हिस करायची असेल डिफेन्समध्ये, तर तुम्हाला हे जे प्रादेशिक वाद आहेत ते तुम्हाला सोडायला लागतील. तुम्हाला मेन म्हणजे आपण सगळे भाऊ बहीण किंवा म्हणजे मित्र आहोत याच्यानेच पुढे जायला लागेल. कारण की आम्ही जेव्हा तिथे सर्व्हिस करतो, आम्ही कधी कोणाला जात विचारत नाही. फक्त आम्हाला माहित असतो हा बंगालचा आहे, हा महाराष्ट्राचा आहे, आणि तरी पण आमची तिची मैत्री घट्ट असते. का? तिथं आमचं ते कोऑर्डिनेशन किंवा ते टीम भावना ती आलेली असते. सतत राहून एक कुटुंब म्हणून आम्ही काम करत असतो. तर माझं पण ते मत असं आहे की तुम्ही पण इथं असताना जेव्हा तुमचं ऍक्च्युअली आता तुम्ही म्हणजे लहान तर राहिले नाही, पण आता तारुण्यात आहे तुम्ही, तर तुम्ही तो निरागसपणा होता लहानपणीचा तो जपावा, माझं असं म्हणणं आहे. बाकी या पॉलिटिक्स किंवा तुमचा हा फील्ड नाही आहे. तुम्ही तुमचं जे वय आहे ते आता मेहनत करायचं आहे, आणि मेहनत केल्याशिवाय आपल्याला म्हणजे आपल्याला गत्यंतर नाही आहे. ठीक आहे. दुसरं सांगायचं असं की मी इंडियन आर्मी कॉर्प्स ऑफ सिग्नलमध्ये कारगिल युद्धानंतर भरती झालेलो आहे. 19 फेब्रुवारी 2002 ते 31 मार्च 2020 कम्युनिकेशन डिपार्टमेंट टेक्निकल मध्ये होतो. त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग राहिलेलो आहे. पण यामध्ये कसं असतं की कम्युनिकेशन जरी असं जसं सांगितलं, आर्मीमध्ये काय आहे, तुम्ही सगळेजण काय बघतात की आपल्याला फक्त दिसतं की चला आपल्याला गन भेटेल, आपल्याला काहीतरी म्हणजे युद्ध लढा. प्रत्येकाला कसं असतं की तो चान्स भेटत नसतो, पण प्रत्येकजण वेगवेगळ्या याच्याने सपोर्ट करतो. तसेच आपल्या याच्यामध्ये काय वेगवेगळे काय बनवलेले आहेत डिपार्टमेंट आहेत आर्मीमध्ये. सेम जेव्हा लढाई होती, पूर्वकाळी जेव्हा लढाई व्हायची, तुम्ही ऐकलं असेल, रामायण महाभारत बघितलं असेल, त्या टाइमला कसं होतं की सकाळी सूर्योदय व्हायचा, शंख वाजायचा आणि पर्टिक्युलर ठिकाण असायचं, त्या ठिकाणी येऊन लढाई करायचे लोक करायचे ना. पण हळूहळू जसा प्रोग्रेस होत गेला, काळ पुढे चाललाय, टेक्नॉलॉजी पुढे चाललंय, तर युद्धाचं स्वरूप पण बदलत चाललंय. ठीक आहे. तर आता कसं आहे की तो काळ गेला, त्याच्यानंतर मग आपल्याकडं परकीय, जसं पहिले मुघलशाही होती, नंतर आपलं शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. जवळजवळ आपलं महाराज म्हणजे त्यांनी आपलं जे आहे स्वराज्य ते पार म्हणजे तुम्हाला माहिती आहे पार अफगाणिस्तान पर्यंत पोहोचवलेलं होतं. ठीक आहे. तर त्या टायमाला एवढ्या सुविधा नसताना पण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा आपण बघतो, आताचं जे युद्ध बघतो, ऍक्च्युअली जेव्हा युद्ध होतं तेव्हा काय होतं, सुरुवातीला काय होतं, आजकाल तुम्ही बघता सर्वात पहिले रोल कसला असतो, एअरफोर्सचा असतो. ठीक आहे. पहिल्यांदा आपली फायटर विमानं जातात. ठीक आहे. आता तर तुम्ही सध्या युट्यूबला त्याला आजकाल सगळं झालंय, तुम्हाला माहिती पण पडत असेल. कसं असतं की सुरुवातीला आपलं एअरफोर्स जाते, आपलं ते दारुगोळा शस्त्रगोळा ते म्हणजे तिकडे टाकतात, त्याच्याने त्यांच्या जे युद्ध तळ आहे त्यांचे जे हेलिपॅड किंवा तिथून ते लॉन्च करू शकतात, त्यांचे मेन जे जिथं म्हणजे त्यांचा शस्त्र साठा आहे आपण त्याच्यावरती हल्ला करत असतो. त्याच्यानंतर मग काय असतं की आपण आपले आर्टिलरी असतात, आर्टिलरी त्या काय करतात, त्यांना टार्गेट दिलं जाते, त्यांना अचूक तसं जे आपले फायटर प्लेनला पण डिग्री डिस्टन्स सांगून ते बरोबर तिथं बांधून टाकतात, त्याचप्रमाणे आपल्या आर्टिलरीला पण तसंच डायरेक्शन पूर्ण त्यांना लोकेशन दिलं जातं, तेवढ्या डिस्टन्सवरती त्यांना मारा करायचा, अचूक मारा करायचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपली इन्फंट्री जाते आणि इन्फंट्री नंतर तुम्ही जे बघतात गोपनिकाल
किंवा मग ती समोरची लढाई गुतंगुता किंवा म्हणजे आपल्याकडे जे वेपन आहे AK-47 म्हणा, SLR म्हणा किंवा इन्सास, याच्याने मग आपल्या समोरासमोरची लढाई असते ती, जेणेकरून जे त्यांचे घायल झालेले सैनिक आहेत त्यांना जिवंत न सोडता त्यांना पण संपवायचं आणि तिथला ताबा भेटून आपल्याला पुढे कूच करायची असते. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य हेच आहे याच्या पाठीमागे की तुम्ही रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये डिफरन्स थोडा ओळखायला शिका. तुम्ही आता त्या याच्यामध्ये आहेत आणि तुम्हाला जर खरंच इच्छा असेल देश सेवा करायची, प्रत्येकानेच डिफेन्स मध्ये कंपल्सरी जावं असं नाहीये, पण प्रत्येक जण जसं तुम्ही आता टेक्निकल योगदान देतात आहे, टेक्निकल फील्डमध्ये आहे, तुम्ही पुढे जाऊन कुठेतरी MNC किंवा प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करणार किंवा आपलं भेल जे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड जे आपल्या डिफेन्स DRDO यासारख्या याच्यामध्ये पण जाऊन तुम्ही काम करू शकतात आणि आपल्या देशाला लागणारं जसं इथे HAL आहे, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड, याच्यामध्ये पण तुम्ही काम करू शकता. जिथं आपलं विमान निर्मिती होते, जिथं आपला शस्त्र साठा तयार केला जातो, त्याच्यामध्ये पण तुम्ही योगदान देऊ शकता. सांगायचं तात्पर्य आता मी लास्ट माझे शब्द थोडक्यात संपवत आहे कारण की मला जायचंय. सांगायचं हेच परत एकदा तुम्हाला सांगेल की आपलं जसं तुम्हाला सर्वसामान्य घरातलेच आहेत आणि झालं तर तुम्हाला तर सध्या जो मोबाईल फोन आहे, जो मीडिया आहे, त्याचा योग्य तो वापर करा, चुकीचा वापर करू नका. आणि आता तुमच्या प्राचार्यांशी जसा विषय झाला तेव्हा ते मध्ये बोलत होते की आमचे स्टुडंट जे आहेत आज त्यांनी उपस्थिती दर्शवली नाही तर ते काय गायब असतात. तुम्ही बाकी खेळ किंवा त्याला प्राधान्य द्या, पण प्रयत्न करा की जिथं आपण आहेत ना तिथं 100% प्रेझेंटी द्यायला, तिथून काहीतरी शिका आणि त्याच्यानंतर बाकी याला वेळ द्या तुम्ही. परत एकदा आता मी माझे इतर शब्द थांबवतो आणि माझी काही चूक झाली असेल बोलताना तर मला माफ करावे आणि मी तुमची इथून म्हणजे हे घेतो. जय जय. बोलता येत नाही असं म्हणाले होते सर आधी, पण बराच वेळ त्यांनी आपल्याला अतिशय सुंदर आणि छान महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं आहे. साधारण त्यांनी महत्त्वाचे 2 विषय बोलले ते सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल गरजेपुरता आणि करिअरला पुढे नेईल एवढाच वापर त्याच्याशिवाय झोप होत नाही. आणि त्यांची जी काही रिक्रुटमेंट होते झोप लागत नाही मोबाईलची. स्टेट वाईज ओळख होते तुमची, तिथे कुठल्याही जाती किंवा या गोष्टी आड येत नाही आणि खरी मैत्री तिथे होते. हे महत्त्वाचे विचार त्यांनी मांडले. धन्यवाद सर. यापुढे बोलण्यास इच्छुक मी दोघेजणांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. सर्वात पहिले की ह्या व्यासपीठावरती आतापर्यंत शहापूरमध्ये काय माहिती मला कोणी आतापर्यंत मला आतापर्यंत कोणी एवढा मान दिलेला नाही. त्यामुळे सरांचे आणि आपल्या आयडिया शहापूर सर्व कर्मचारी आणि सर्व विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि एवढा आनंद झालेला आहे कारण माझं शिक्षण फक्त 8वी आहे. 8वीला 2 वेळा नापास, 3 वेळा पास झालो आणि मिलिटरीत गेलो. कंप्लीट 16 वर्ष 2 देवीची सेवा केली. रिटायर झालो. एक विमान डायरेक्ट बँकेत लागलो. 24 वर्ष 14 दिवस सेवा केली आणि मला एवढं माहिती मरणा या मारणा मिलिटरीमध्ये जो जेव्हा साधू झाला एवढं समजते मरणा या मारणा शक्यपाची झाला येत नाही म्हणून आम्ही मागे राहिलो. तर मला पुढे घेतले नाही. तर मला एवढा आनंद झालेला आहे की फारच मला आणि सगळी मुलं आपल्या खेड्यावरती बघू मला आमच्याकडे सगळी मुलं आज बघायला भेटते, एकत्र बघायला भेटते. तर मला एवढंच म्हणायचं आहे सर्वांना कारगिल युद्धाच्या झालेल्या क्षेत्राची शुभेच्छा. आणि आजचा जो कार्यक्रम आहे फार चांगला व्यवस्थित हे केलेला आहे. मुलांनो आता देसाई सर आणि चौधरी सर यांनी जी माहिती दिली की मोबाईलच्या बद्दल जे आहे मोबाईल बिलकुल तुम्ही वापरू नका आणि त्याचा गैरफायदा होतो. बऱ्याचशा केसेस आम्ही याच्यामध्ये बघतो. पण ते जाऊ द्या. आता याच्यामध्ये किती मुलं मुली इच्छुक आहेत याच्यामध्ये आर्मीमध्ये जाण्यासाठी?
अरे बाहेरची लोक, स्टेट गव्हर्नमेंटचे लोक सगळी तिकडची UP साईडची मुलं आणि आपली मुलं काय नाही तर याच्या मागे ऐका सर्वांनी धावायला बघून असं सकाळी रनिंगला मुली जातात का रनिंग करायचा 12वी पास व्हा, चांगले मार्क कमवा आणि ज्यांना सिलेक्शन होईल त्यांनी पहिल्या 10 मध्ये गेले तो सिलेक्शन झाला आर्मी नेव्ही आहे. तर तुम्हाला जायचं असेल तर बरं तिथं पाहिजे एखादा छंद असतो मला आणायचा छंद नव्हता पण मला मिळते जाण्याचा छंद होता तुम्ही गेलो तसं तुम्हाला आपलं छंद आहे तुम्ही बघा आणि आर्मीमध्ये नोकरी आज मला 52,000 रुपये पेन्शन मिळते का शिक्षण 8वी पास हे जे ग्रॅज्युएट बाहेर कोण आहे त्यांना पण एवढं मिळत असेल 54,000 आहे मिलिटरीची 34,400 आणि बँकेची 23,500 आणि बँकेमध्ये एवढं चांगलं काम केलं की मी बँकेला 3-4 दिवसाला 70 लाख रुपये बनवून दिले वरतून फोन आला कोण आहे तिकडे बँकेमध्ये तो 2 वाजता मी स्वतःला माहिती लोकांना कन्व्हिन्स करतो बँकेला हा पाहिजे लोक यायची ना फटफट पडला आमची पोझिशन असते सगळ्यांनी पैसे लागले 4 लाख 5 लाख 2 वेळा माझा सत्कार माझी फिल्म बनवली तिकडे मुंबईला ठाण्याला ऐसा नाही आणि डिस्कोना आयडिया ना पासवर्ड फिल्म आणि माझा 2 वेळा सत्कार केला मला अजून सर्विस वाढवून देत होते परंतु मी नाही वाढवून घेतली तर माझं सांगायचं जर असतं तुम्हाला काय करायचं असेल ना तर एकच जी करा एकदम सगळं तुमचा व्यवहार होईल बँकिंग सेक्टर कोणाला जायचं बँकिंग सेक्टरमध्ये जाऊ शकता आता तर लक्ष द्या इकडे तिकडे गेटवर लक्ष द्या खेळावर लक्ष द्या मोबाईल लक्ष देऊ नका आणि चांगलं जा आणि दुसरी गोष्ट आपल्या शहापूरमध्ये आता जास्तीत जास्त जवळजवळ 50-55 फॅमिली आहे सैनिक फॅमिली आता एक सैनिक रिटायर होणार आहे त्यांचं अजून मुलं येतच राहणार तर जे सैनिक रिटायर होतात तुम्हाला पण भरती व्हायचं ते जागा घ्यायची आहे ना घरचे आपल्याला 5 ते 10 सैनिकाला आणून घे बॉर्डरवर एकदम चायना बॉर्डर इंडिया पाकिस्तान बॉर्डर त्या सध्या आहे नोकरी करतात व्यवस्थित नोकरी करतात कारण आता जो कार्यक्रम झाला तेव्हा बघितलं सगळं सैनिक तिकडे आले होते तर मला पण आनंद झाला आणि तुम्हाला तसं काय करायचं असेल तुम्ही रिक्रुटमेंट ऑफिस आहे ऑनलाईन डायरेक्ट जाऊ शकता विजय लोकांचं जिपीओ गाडी बघायची अफगाणच्या ते गेल्यानंतर मिलिटरी रिक्रुटमेंट ऑफिसचे जायचं फार लोक भरतीवर आहे आपण घेऊन जायचं मात्र की ते मला गायडन्स ते सांगितलं तर मी 5 मुलाची भरती गेली फक्त त्यांना सांगितलं की गेली भरती कारण 2 भया होते शाळेत बाकी मराठी आपले आवाज मी सांगितलं मला किती वर्ष तर असं एक कोणाकडे लक्ष द्या आणि त्यानंतर जी आता तुम्ही स्टुडंट सगळे सरांचा आदर राखा रिस्पेक्ट द्या तुम्ही रिस्पेक्ट द्या तेव्हा तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल समोर एखादी वयस्कर व्यक्ती चालले त्या रिस्पेक्ट द्या काका बरे काकाची मजा नको कारण आपण व्यक्ती काका होणार आहे त्यामुळे हे सगळं तुम्ही करत राहा आणि याचा आनंद करा तुम्हाला पुढे सर्व याच्यासाठी शुभेच्छा हे जे 12वीला टेक्निकलमध्ये तुम्हाला करायचे ग्रेड आहे MBA इलेक्ट्रिशियन सर्व्हिसेस बायोलॉजी बॉम्बे सर तुमचा जो अनुभव होता त्याचे जे प्रेरणादायी होतं धन्यवाद सर. यानंतर मी प्रमुख वक्त्यांना विनंती करते नवीन क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करून प्रज्ञा देवट ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करू. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री खांडे सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. प्रशिक्षण संचालनालय यांच्या मार्फत आणि आपल्या विभागाचे मंत्री माननीय श्री मंगलप्रभातजी लोढा साहेब राजा यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा आपला आजचा कार्यक्रम विजय दिवसाचा. त्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले अध्यक्ष माननीय गोंदे साहेब, आपल्या संस्थेचे प्राचार्य आणि या कार्यक्रमाचं सर्व बारकाईने नियोजन करणारे आमचे हिरे साहेब आणि आपल्या शहापूर पंचकोशीतील माजी सैनिक आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभले. तसे चिडिया आहे, चिडिया होता आणि अजूनही आहे. म्हणून ह्या सर्व आपल्या साधन संपत्तीवर
आपल्या संस्कृतीवर या सर्व परकीय लोकांचा डोळा होता. त्या जलसीमधून म्हणा किंवा काय, तर आपल्यावर बरेचसे परकीय आक्रमण झालेले आहेत. त्यामध्ये इसवी सन पूर्व 323 मध्ये आपल्या देशावर एक ग्रीक सम्राट चालून आला, त्याचं नाव अलेक्झांडर. इसवी सन पूर्व 323 मध्ये त्यांचे आक्रमण थोपवून काढलेले आहेत. त्या 323 मध्ये ग्रीक अलेक्झांडरचा जो आपल्या भारत भूमीवर चालून आला होता, त्याचं जे आक्रमण रोखलं, त्या पहिल्या राजाचं नाव होतं राजा पुरू. त्याला पुरोस राजा म्हणतात. या पुरोस राजाचं राज्य अख्ख्या आपल्या सिंधू भागात, झेलम जे पंजाबमध्ये आता सतलज झेलम नद्या आहेत, त्या प्रदेशात सगळीकडे या पुरू राजाचं राज्य व्यापलेलं होतं. आणि ह्या पुरू राजाने त्या काळात सगळ्यात इसवी सन पूर्व झालेल्या आपल्या लढाई त्या अलेक्झांडर चा पराभव केला आणि त्याला आपले परतावलं. हे आपल्या इतिहासात